दिल के करीब सावलीतल्या कलाच्या आणखी एका भागात मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आपण कसे दिसतो हा आपला सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातही आम्ही जे कलाकार पडद्यावर दिसतो त्यांच्यासाठी हा विषय खूप जास्त महत्त्वाचा असतो. पण आम्ही कुठले कपडे घालायचे, कुठले दागिने वापरायचे हे आम्ही नाही ठरवत. त्यासाठी असतात कॉस्ट्यूम स्टायलिस्ट्स. जसं माझा हा आजचा कुर्ता दिलाय प्रतितीची प्रणोती म्हात्रे हिने आणि आजची ज्वेलरी दिली आहे कलारिया ब्रँडची मुग्धा हिने. ह्याबद्दलचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेतच. तुम्हाला आजचा विषय कळलाय, पण ह्या विषयासाठी आपण कोणाला भेटणार आहोत ते आता बघूया. या. हाय शाल्मली. हाय. एक मिनिट. हा घे. बोलूया का आपण? थांब ना जरा 1 मिनिट. तू काय करतेस एक्झॅक्टली? सोर्सिंग. हेच सगळं बोलायचंय शाल्मली. चल ना. 1 मिनिट थांब बघू. नाईस. बघू काय माझ्यासाठी बघतेस? मला गिफ्ट करणार आहेस? हवंय का बोल. मग हे सगळं माझ्यासाठी शॉपिंग नक्की करत नाहीयेस. मला हे सगळे डिटेल्स कळले पाहिजेत. काय एवढं का घेतेस, कोणासाठी घेतेस? चल बोलू. तर आज आपण भेटणार आहोत कॉस्ट्यूम स्टायलिस्ट शाल्मली टोळे हिला. शाल्मली, वेलकम टू दिल के करीब सावलीतल्या कला. थँक्यू सो मच. तुझ्यासाठी काही गिफ्ट्स आहेत. डॉक्टर पल्लवी यांनी तुझ्यासाठी हिरण्यक, फेस स्क्रब आणि घृतम पाठवलंय. अरे वा. 2 खूप छान पुस्तक आहेत तुझ्यासाठी. शोध मनाचा हे ॲडव्होकेट सौ नीला विष्णू सोमण यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. आणि सूर्ययोगिनीचे सुरोपनिषद हे सौ उर्मिला आपटेंनी अनुवाद केलेलं पुस्तक आहे. आणखी एक छान गिफ्ट आहे तुझ्यासाठी. उलूक दी आऊल ही एक NGO आहे प्रीती शहा यांची, जे उरलेल्या कापडातून छान छान वस्तू करतात. तशीच ही तुझ्यासाठी टेबल कोस्टर्स आहेत. ए सो स्वीट. बघू शकते? हो नक्कीच. हा किती गोड आहे ती. मस्त आहेत ना. हे सगळं उरलेलं कापड आहे, त्यातून केलंय. क्या बात है. खूप छान आहे. मला सांग शाल्मली, आत्ता मी तुझ्याबद्दल बोलत असताना कॉस्ट्यूम स्टायलिस्ट असं म्हणाले, ते मी काही चुकीचं म्हणाले आहे का? म्हणजे कॉस्ट्यूम डिझायनर म्हणायला हवं होतं का, किंवा फॅशन स्टायलिस्ट म्हणायला हवं होतं का? नाही, हे कन्फ्युजन खूप लोकांचं होतं. फॅशन डिझायनर वेगळं, कॉस्ट्यूम डिझायनर आणि कॉस्ट्यूम स्टायलिस्ट थोडंफार सेमच आहे. फक्त एक स्टायलिस्ट म्हणून जेव्हा मी सिरियल्स, फिल्म्स किंवा वेबसिरीज करते तेव्हाचं माझं काम खूप वेगळं असतं. आणि जेव्हा मी एखाद्या पर्सनल सेलिब्रिटीला स्टाईल करते ते काम खूप वेगळं असतं. सो कॉस्ट्यूम डिझायनर म्हटल्यानंतर किंवा फॅशन डिझायनर म्हटल्यावर एक पर्टिक्युलर कॉस्ट्यूमशी निगडीतच त्यांचं काम असतं किंवा त्यांचा एक बेसिकली ब्रँड असतो. सो माझं काम काय असतं की एखादी, समजा मी आता वेबसिरीज करते, फिल्म करते किंवा कुठली सिरियल करते. सो एखादं कॅरेक्टर असतं, त्या कॅरेक्टरने कसे कपडे घालायचे पासनं ते कसे, त्यांचे केस कसे असतील, मुलगा असेल तर तो मिशी लावेल का, तो चष्मा घालेल का, हा एंटायर जो लुक येतो एका कॅरेक्टरचा, ज्या प्रकारे एका रायटरने लिहिलेलं असतं एका कॅरेक्टरला, त्याला अख्खा लुक देणं हे माझं काम असतं. आणि हेच जेव्हा मी पर्सनल स्टायलिंग करते, कुठल्या सेलिब्रिटीजसाठी फॅशन स्टायलिंग करते, फोटोशूटसाठी म्हण किंवा अवॉर्ड फंक्शनसाठी म्हण, तेव्हा वेगवेगळ्या ब्रँड्सकडनं मी त्यांच्यासाठी कपडे सोर्स करते. तिथे माझा ब्रँड नसतो, म्हणून मी फॅशन डिझायनर नाही आहे, मी प्रत्येकाला सांगत असते. सो वेगवेगळ्या ब्रँड्सकडे मी जाऊन ते अप्रोच करते, त्यांच्यासाठी मेल्स पाठवून त्यांच्यासाठी सोर्स करते, ज्वेलरी वेगळ्या ब्रँड्सकडनं आणते किंवा कधीकधी पर्सनल शॉपही करते. सो इट डिपेंड्स की काय कसं. आणि ते सगळ्यांना एंटायर एक लुक देणं, म्हणजे देन इट कम्स टू लाईक फुटवेअर असो किंवा ॲक्सेसरीज असोत किंवा बेल्ट्स असोत, हेअर काय कसे असतील, मेकअप कुठल्या प्रकारचा असेल, हा एंटायर लुक जेव्हा काही डिसाईड करायचं असतो ते मी स्टायलिस्ट म्हणून करते. बरं. तू आत्ता सोर्स करतेस असं म्हणालीस, किंवा मगाशी तू सोर्सिंग करते असं म्हणालीस, तर हा शब्द काही फार ओळखीचा नाही आहे आमच्या. तर सोर्सिंग करतेस म्हणजे नक्की काय करतेस, त्याची सुरुवात कशी होते? एका कलाकारासाठी जर पर्सनल तुला स्टायलिंग करायचं असेल तर ती प्रोसेस काय काय असते त्याच्यासाठी, स्टायलिंग आणि सोर्सिंग करण्याची?
अगेन आता ज्या प्रकारे कॅरेक्टर लिहिलेलं असतं त्या प्रकारे समजा आता एखादी व्यक्ती एका NGO मध्ये काम करते किंवा एक शाळेतली शिक्षिका आहे, तर मोस्टली मग अशा वेळी तिला कुठे काम करते, कशा प्रकारचं काम आहे, त्या प्रकारे ती कशा प्रकारचे कपडे घालेल, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण अंदाज घेतो त्यानंतर त्या गोष्टीचं एक PPT बनवलं जातं, जे आम्हाला चॅनलसाठी किंवा ह्या लोकांना प्रेझेंट करावं लागतं की ह्या कॅरेक्टरला ह्या अशा प्रकारच्या साड्या ती नेसेल, त्याच्याबरोबर तिच्या चपला अशा असतील, तिचं घड्याळ असं असेल, तिच्या ॲक्सेसरीज अशा असतील, अशा सगळ्या प्रत्येक कॅरेक्टरचा एक PPT मला सबमिट करायला लागतो, इन्क्लुडिंग कलर पॅलेट त्यांचं. सो या कलर पॅलेटप्रमाणेच त्या कपडे घालतील. मग ही व्यक्ती खूप ब्राईट कलर्स घालणार नाहीत, ती मे बी पेस्टल शेड्स घालेल. मोस्टली हिरोईन्सना आपल्या इकडे साधं आणि सोज्वळ दाखवण्यासाठी असं सगळं करावं लागतं आणि त्याप्रमाणे PPT सबमिट केल्यानंतर मग त्याचं ते अप्रुव्हल आल्यानंतर मग त्याचा रिसर्च सुरू होतो. तर R&D जेव्हा होतं तेव्हा वेगवेगळ्या मार्केट्समध्ये जाऊन फॅब्रिक्सचे फोटो काढून चॅनलला पाठवणं की असं सगळं असतं. सो ह्या कॅरेक्टरवरती हे असं असेल, ह्याचा दुपट्टा बनवेन मी किंवा ह्याचं हे असं असेल, इन जनरल अशी ती प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसला सोर्सिंग असं म्हणतात. सोर्सिंग अगेन सेम जेव्हा मी पर्सनल स्टायलिंग करते तेव्हा ब्रँड्सकडनं कपडे घेणं ह्यालाही सोर्सिंग म्हणतात, पण ते कोलॅबरेशनच्या ह्याच्यात असतं. कोलॅबरेशनमध्ये कसं असतं की एखादी सेलिब्रिटीला एखादा ब्रँड जर कपडे प्रोव्हाइड करतो एका ठराविक इव्हेंटसाठी, तर त्या सेलिब्रिटीने ते कपडे घालावे, फोटोज काढावे आणि त्या ब्रँडला त्याचे क्रेडिट्स द्यावे, असं सगळं असतं. म्हणजे सोशल मीडियाच्या जगातला हा एक जाहिरातीचा वेगळा मार्ग आहे. एक्झॅक्टली. पण मला सांग, मग हे कुठल्या बाजूनी ह्याची सुरुवात होते? म्हणजे आधी तुझ्याकडे कपडे येतात आणि मग तू असं ठरवतेस का की हे कपडे ह्या कलाकाराला सूट होतील? पर्सनल स्टायलिंगबद्दल विचारते मी हे. का तुला असं वाटतं की एखाद्या कलाकारासाठी स्टायलिंग करत असताना मग तिला किंवा त्याला काय सूट होईल हे मग तू शोधायला जातेस? शिल्पा दोन्ही आहेत. कारण आधी सुरुवातीला असंच होतं, जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी इतक्या ब्रँड्समध्ये माझ्या म्हणजे ओळखीत खूप लोक नव्हते. हळूहळू मला इंस्टाग्रामवरती मी लोकांना जसं अप्रोच करायला लागले तसं तसं आता लोकांना कळलंय की या फील्डमध्ये आहे, मी या ठराविक व्यक्तींना स्टाईल करते. त्यामुळे आता काही ब्रँड्स स्वतःहून मला अप्रोचही करतात. सो काही लोकांना की आमच्याकडे हे नवीन कलेक्शन आले, तुम्ही प्लीज तुमच्याकडच्या कुठल्या तरी सेलिब्रिटीला द्याल का, असंही होतं. पण त्या व्यतिरिक्त अवॉर्ड फंक्शन्स वगैरे असतील तर फिक्स असतं, पण काही लोकांचे प्रमोशन्स असतात फिल्मचे, तर मग तेव्हा ते मला सांगतात. जसं पूजा सावंत आहे, तिच्या आत्ता फिल्मचं प्रमोशन झालं, ऋता आहे, ऋताच्या फिल्मचं प्रमोशन झालं. तर ह्या सगळ्यांचे मी त्यांच्या बॉडीनुसार त्यांना काय सूट होईल किंवा काय कुठल्या प्रकारची फिल्म आहे मग त्या पद्धतीचेच कपडे. कारण समजा हिस्टॉरिकल फिल्म असेल तर मग त्यांना इंडियनमध्येच काहीतरी घालावं लागतं, कारण त्यांचं कॅरेक्टर तसं असतं. पण तेच त्यांचं कॅरेक्टर जसं खूप छान मॉड आणि असं हे असेल तर मग त्यांना तशा प्रकारचे कपडे देते मी. पण म्हणजे जे तू भूमिकांबद्दल म्हणालीस की कशी भूमिका आहे त्याचा विचार करून कपडे ठरवले जातात, त्याचप्रमाणे हल्ली असं नुसतं बाहेर जाताना सुद्धा कुठल्या प्रकारची भूमिका आत्ता केली आहे या चित्रपटात, ह्याप्रमाणे त्या चित्रपटाचं प्रमोशन करताना एरवी सुद्धा तेच कपडे घालायचे, असे हे सगळे नवीन जाहिरातीचे मार्ग असल्यामुळे तुझं काम त्या प्रत्येक बाबतीत आता वाढलेलं आहे. मला सांग, ह्याची सुरुवात तू नक्की कशी केलीस? कारण तू आधी अभिनेत्री होतीस, म्हणजे आहेस अजूनही, आम्ही सगळेच तुला कलाकार म्हणून ओळखतो, तर अभिनय करत असताना तुला स्टायलिंग करावं असं का वाटलं? ओके, खूप स्टोरी आहे मागे त्याच्या. सो हे पहिल्या कोविडच्या आधीचीच गोष्ट आहे. नुसतं ॲक्टिंग करायचं नव्हतं, म्हणजे थँकफुली आणि माझी फॅमिली आणि मला मैत्रिणी पण अशा लाभल्या आहेत की ज्यांच्यामुळे मला हे पण एक करिअर क्षेत्र असतं हे मला कळलं. जेव्हा अभिनय करत होते तेव्हा दुर्वापर्यंत माझं व्यवस्थित छान महिन्याचे 20 दिवस वगैरे मी काम करत होते, 25 दिवस काम करत होते. पण एका पॉईंटला कधीतरी महिन्यात 5, तुला माहिती आहे कसं असतं आपलं फील्ड. सो कधी महिन्यातनं 5 दिवस आपण शूट करतो, कधी 15 दिवस. सो जेव्हा मुंबईत तुम्ही राहता तेव्हा तुम्हाला नुसतं ॲक्टिंग या गोष्टीवरती अवलंबून नाही म्हणजे तुम्ही राहिलं पाहिजे. सो स्वप्नाली पाटील आणि प्रार्थना बेहरे माझ्या रूममेट्स होत्या तेव्हा, आणि स्वप्नालीची आई आम्हाला सतत म्हणायची की तुमचं एक काहीतरी बॅकअप असला पाहिजे. त्यामुळे काकूंमुळे मी ॲक्च्युली खरं तर सुरुवात केली, तुमचं काहीतरी एक बॅकअप असला पाहिजे, तुम्ही तुमचं टॅलेंट वाया घालवताय वगैरे वगैरे त्या आम्हाला बोलायच्या. आणि त्यानंतर गिरिजा ओक तिने मला हे सांगितलं, कारण गिरिजाला माहिती होतं की मला मुळात शॉपिंग खूप आवडायची
खूप म्हणजे इतकी की मी काही नसेल ना तर विंडो शॉपिंग जाऊन करायची इतपत आवडायची. तेव्हा ती मला बोललेली की तुझं हेच, कारण तुला माहिती आहे कुठे काय कसे कपडे घालायचे. कारण सतत मी त्यांना की कानातले घाल, हे घाल, ते घाल, असं मी त्यांचं स्वप्नालीचं म्हण, ऋताचं म्हण, गिरिजाचं खूप डोकं खायचे. प्रार्थनाला मला फार सांगावं नाही लागायचं, पण ह्या दोघींना तर तेव्हा मला गिरिजा म्हणाली की तुझ्यात ही नॅक आहे, तू ह्याचं खरंच करिअर या गोष्टीने विचार कर. तेव्हा माझं झालेलं की ठीक आहे, पण असं थोडीच कोणी पटकन चान्स देणार आहे की मला करायचंय, काहीतरी माहिती पाहिजे. सो तेव्हा प्रार्थना आणि अभिषेक जावकर, मी तिचा नवरा आहे, ते एक फिल्म करत होते, वैभव तत्ववादी आणि प्रार्थनाची एक फिल्म होती जी अजून रिलीज नाही झाली आहे. पण तेव्हा त्यांनी मला विचारलेलं की तुला कॉस्ट्युम करायला आवडतील का. आणि आय सेड मला आवडेल, पण मला काहीच माहीत नाही आहे. तेव्हा त्यांनी विचारलं की तुला शिकायला आवडेल. मी म्हटलं डेफिनेटली. तर तिकडनं मी सुरुवात केली त्या फिल्मपासनं. खूपच फिल्मच होती, त्यामुळे मी आणि माझी बहीण मिळून ते करत होतो. आणि हेच मी तेव्हा देवा शपथ नावाची सिरियल करत होते. तेव्हा मी अपर्णा केतकर आणि अतुल केतकर आमचे प्रोड्युसर होते, त्यांना मी सांगितलं की मी एक फिल्मचे कॉस्ट्युम करते. तेव्हा अपर्णा ते म्हणाले अगं मला तसंही तुझे कपडे, तर तू आमची नवीन सिरियल करशील का, मला तू जे कपडे घालतेस ते खूप आवडतं, तर तू करशील का. मी म्हटलं हो मी करेन. आणि तुला पाहते रे पासून मी ती सुरुवात केली. सो तुला पाहते रे ही सिरियल माझी पहिली सिरियल होती आणि त्याच्यात मी फक्त 5 बायकांचे करत होते. आणि मग कट्टू त्यांचं जे लग्न झालं ते अख्खं लग्न मी स्टाईल केलं होतं. जे जे सिरियलसाठी, टेलिव्हिजनसाठी ते खूप ग्रँड होतं. तेव्हाच्या सगळ्या ह्याच्यात बघतात ते खूप ग्रँड प्रकारे शूट केलं होतं. त्यांचे कॉस्ट्युमपासून सगळे, त्यांची ज्वेलरी इतकी कमाल, म्हणजे ते सगळंच इतकं छान जुळून आलेलं. तर तो माझ्यासाठी खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. सो या व्यक्तींमुळे आणि त्यात हर्षदा खानविलकर आणि अशा माझ्या अनेक मैत्रिणी आहेत ज्यांनी मला त्यांच्या कपडे म्हणजे मी त्यांना मेसेज केलेला की मी अशी सुरुवात केली, तर तुमच्याकडे काही अनवॉन्टेड गोष्टी असतील किंवा तुम्हाला काही नको असेल तर प्लीज मला द्या, इन्क्लुडिंग शिल्पा. अशा बॅग्स भरून मला कपडे आले. त्यामुळे थँक्स टू यू गाईज. तू आत्ता म्हणालीस तुला पाहते रेच्या 5 बायकांचे कॉस्ट्युम्स करायचीस, म्हणजे असं सुद्धा असतं का की एक 15-20 कॅरेक्टर्स असतील तर त्यातल्या 5च जणांचे कपडे वेगळं कोणीतरी बघतंय, काही जणांचे वेगळं कोणीतरी बघतंय, म्हणजे 4-5 जण मिळून कॉस्ट्युम्स करतायत असंही असतं का. किंवा जर 2 फॅमिलीज असतील तर मग तू ह्यांचे कपडे वेगळे त्यांचे कपडे वेगळे असा काही विचार करून असे त्याचे भाग पाडले जातात का कॉस्ट्युम्स करताना. नाही, नेहमी नाही, पण मोठमोठ्या फिल्म्समध्ये हे डेफिनेटली होतं. म्हणजे आता मेन हिरो हिरोईन्सचे कॉस्ट्युम स्टायलिस्ट कोणीतरी वेगळंच असतं, त्यांचे डिझायनर्स मे बी आपण बघतो जसं शाहरुख खानचा वॉर्डरोब कोणीतरी वेगळंच करत असतं मॅनेज. ज्युनियर्स जे असतात त्यांचा वॉर्डरोब कोणीतरी वेगळं मॅनेज करत असतं आणि प्रायमरी ॲक्टर्सचं असंही असतं. पण अजून मराठीमध्ये तसं नाही, ही सुरुवातच होती. त्यामुळे अपर्णाताईने मला एक म्हटलं की तू इथपासून सुरुवात कर, आणि त्या 5 कॅरेक्टर्स नंतर तिलाही अंदाज आला. त्यामुळे नंतर तिने मला रंग माझा वेगळ्यासारखी मालिका पण दिली. सो या. बरं, तू चित्रपट, मालिका, नाटक या तिन्हीसाठी काम केलंयस. हो. तुला स्वतःला काय आवडतं यातलं. नाटक मी सगळ्यात शेवटी केलं. मला वाटलं होतं की नाटकापासून आपण सुरुवात केली तर नाटक मी सगळ्यात पहिले करेन, पण तसं झालं नाही. इनफॅक्ट माझं फिल्म, सिरियल, वेब सिरीज आणि सगळ्यात शेवटी नाटक होतं. पण नाटकाची मजा काम करतानाचीही वेगळी आहे आणि अशी सुद्धा खूप वेगळी आहे. ते सगळ्यात जास्त आवडतं म्हणजे तुला. हो, आवडतं. डेली सोप डेफिनेटली एक ब्रेड बटर म्हणून सगळ्यांचं असं, पण डेली सोपसाठीची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती खूप जास्त आहे. कारण दिवसाला इथे गोष्टी, स्टोरीज चेंज होतात. आदल्या दिवशी रात्री असा फोन येतो की अच्छा एक उद्या हा सीन आहे, आता असे कपडे लागणार आहेत. आणि असं होतं की अरे जाड नाही आहे की असं हलवलं की कपडे पडतील. पण ते असं असतं. पण इट्स व्हेरी चॅलेंजिंग, इट्स अमेझिंग, मजा येते. पण मग अशा वेळेला जेव्हा रात्री अचानक फोन येतो की उद्या हे कॉस्ट्युम्स लागणार आहेत, तेव्हा काय करतेस. करावं लागतं. आता प्रोडक्शनशी बोलून थोडंफार तसं मॅनेज करावं लागतं की ॲटलिस्ट पहिला सीन लावू नका, दुकानं ओपन होऊ देत, मग मला जाऊन काही गोष्टी घेता येतात. सो तेवढं मॅनेज लकीली करतायत लोक. आणि तुला या सगळ्या भूमिकांचा अभ्यास सुद्धा करावा लागत असेल ना. म्हणजे जसं तू म्हणालीस की हिरोईन साधी असते त्याप्रमाणे तिचे कपडे असतात, पण जर विलन असेल किंवा श्रीमंत गरीब घरातले असतील तर हे सगळं बघून काय काय विचार करतेस तू कॅरेक्टर्ससाठी डिझाईन करताना. म्हणजे आता गरीब घराण्यातले कुठली तरी असेल तर तिला कपडे देताना पण ते असे वापरलेलेच वाटले पाहिजेत मुळात. सो तेव्हा ते कपडे देताना आम्हाला डाईंग करून द्यावे लागतात. मग ते जनरली आता डाईंगची पण एक वेगळी प्रोसेस असते. नॉट डाईंग एक्झॅक्टली, त्याला आपण म्हणतो एजिंग. सो एजिंग करावे लागतात, नॉट एक्झॅक्टली डाईंग.
पण मग ते चहाच्या पाण्यात किंवा कॉफीच्या पाण्यातनं कपडे काढून एकदा पिळून मग ते वाळत घालायचे. मग तो एक नॅचरल असा जुनाट असा फील येतो. अशा सगळ्या खूप गोष्टी असतात. किंवा आता हिरोईन समजा अगदीच आश्रमातली राहणारी आहे तर ती मोजकेच कपडे घालेल, मोजक्याच गोष्टी घालेल. तेच आता मी जेव्हा ठिपक्यांची रांगोळी करत होते तेव्हा ती हिरोईन एकदम स्पॉइल्ड ब्रॅट होती. सो तिला किती ऑप्शन्स देऊ तेवढे कमीच आहेत. म्हणजे तिचा वॉर्डरोब असा असेल की दिवसाला रोज मी नवीनच कपडे, कारण तिचं तेच असतं ना की बाबांकडनं पॉकेट मनी घ्यायचा आणि नवीन कपडे क्रेडिट कार्डवरती किंवा ह्याच्यावरती शॉपिंगच करायची. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी असतात. मग त्यांच्या ॲक्सेसरीजपासून सगळ्या गोष्टी विचार करून की ह्याच्यावर हे मॅचिंग, असे शूज, तसे शूज, असं नेल पेंट, असं सगळं त्याच्या बाबतीत विचार करायला लागतो. तेच हिरोईनच्या बाबतीत मोजकेच, म्हणजे एक 3 ते 4च जोड, मग फेस्टिव्हसाठी एकच कुठला तरी जोड, ज्याच्यामुळे हिरोईन खरं तर खूप वैतागते की काय मी तेच तेच कपडे घालते. पण ते कॅरेक्टर असं असतं की आम्हाला तसं करावंच लागतं. आणि मग हे असं सांगावंही लागत असेल त्या ऍक्टरला की आमचा काही इलाज नाहीये, तुझ्या कॅरेक्टरचा आम्ही विचार कधी कधी फाटकही त्या भूमिकेपूर. पण मला सांग, अशा वेळेला त्या कलाकाराचा काय अनुभव येतो? प्रत्येक वेळेला हे सहज स्वीकारलं जातं का की हो माझी भूमिका आहे तर फाटके कपडे घालायला हवेत, की काही कलाकारांकडून त्रास सुद्धा होतो? काही कलाकारांकडनं त्रास सुद्धा होतो, पण काही खरंच खूप समजून पण घेतात. स्पेशली व्हेन इट कम्स टू सिनियर्स, ते खूप प्रोफेशनल असतात काही बाबतीत. आणि मला बाकीच्या सिरियल्समध्ये असा कधी त्रास नाही आला. रंगमाजाच्या सेटवरती हर्षदा खानविलकरच मुळात इतकी प्रोफेशनल आहे काम करताना की तीच स्वतः कधी मला हे असं का, ते का, हे का, तिला आवडतात ऑप्शन्स, ती म्हणते की हे बघ माझ्याकडनं मी हे आणते, तुला वाटतंय का हे वापरता येईल का आपल्याला, असं सगळं होतंच तिकडे. कारण सौंदर्या इनामदार म्हटल्यानंतर तिला जितक्या नवीन गोष्टींमध्ये ती दिसेल, आणि तिचं बेसिकली कॅरेक्टरच ते होतं की ती स्टेटमेंट ज्वेलरी घालेल आणि छान साड्या आणि एकदम केस पण असे, तर ते तशा ह्याच्यात तिला ते आवडायचं. त्यामुळे मग तिने त्या त्या पद्धतीच्या साड्या स्वतःहून पण आणल्या. कधी कधी प्रोडक्शनने मग ती म्हणायची की मी माझ्याकडनं पण आणते, की मी हे करते, मी ते करते. मग आम्ही एकत्र शॉपिंगलाही गेलोय. पण ती स्वतः इतकी प्रोफेशनल असल्यामुळे बाकीचे कोणीच तिकडे प्रॉब्लेम्स, टँट्रम्स करत नाही. सो मला रेशमाला बिचारीला, एकतर रेशमाचं बेसिकली कॅरेक्टर असलं की पॅकअप नंतरचा एक तासभर ती फक्त मेकअपच काढत बसायची. त्यामुळे मला तिची खरंच खूप दयायची. पण ती पण खूप समजून घ्यायची. तिला माहिती होतं की काय मी काय मुद्दामून करत नाही, डेफिनेटली कॅरेक्टर आहे म्हणून काही गोष्टी मला कराव्या लागतात. किंवा मला तिला देताना स्पेशली फुल स्लीव्ज ब्लाउजेस द्यायला लागायचे, का तर कमीत कमी मेकअप करता यावा, किंवा इतक्याच ह्याचा बंद गळा, असं सगळं खूप काय काय असायचं. पण ते असतात चॅलेंजेस. पण हां, काही ॲक्टर्सना असं वाटतं की हे असं काय, मोस्टली यंग जनरेशनचा कधी कधी होतो, हल्लीच्या होतं की हे असं काय, तिला असे दिलेत मला असे का नाही. पण ते असं असतं की अरे कॅरेक्टर नाही तुझं आत्ता तसं, कॅरेक्टर जेव्हा होईल तेव्हा आपण करू. तू आत्ता 2-3 गाजलेल्या सिरियल्सची नावं घेतलीस, म्हणजे तुला पाहते रे, रंग माझा वेगळा. तर तुला स्वतःला खूप समाधान मिळालं असं तुझं कुठलं काम आहे? किंवा लोकांनी येऊन तुला कॉम्प्लिमेंट दिली की तो जो ड्रेस होता ना तुम्ही दिलेला, तो खूप छान होता, असं अशी तुला कॉम्प्लिमेंट मिळाली, असं कुठलं काम आहे तुझं? रंग माझा वेगळा अगेन. कारण सौंदर्या इनामदार ह्या कॅरेक्टरसाठीच मला अजूनही मेसेजेस येतात की मॅम मला त्या एपिसोडमध्ये त्यांची ती साडी खूप आवडली होती, किंवा दीपाचा हा दुपट्टा कुठून घेतला होता, असं सगळं खूप येतं. श्वेताच्या साड्या स्पेशली. सो रंगमुळे मी त्याच्यात कामही केलं, मी त्याच्यात स्वतःचेही कपडे करत होते. सो इन जनरल रंग माझा वेगळा हे माझ्यासाठी खूपच वेगळं चॅलेंज आणि खूपच छान एक्सपिरियन्स होता. अगेन स्वाभिमान पण मी म्हणेन, कारण 2 वर्ष मी स्वाभिमान करते, 2 वर्ष. सो तेही बऱ्यापैकी लोकांनी मला, लग्नाचे सिक्वेन्स असो, हे असे सिक्वेन्स असो. मला सांग शाल्मली, मालिका, चित्रपट, वेब सिरीज, नाटक, पर्सनल स्टायलिंग, हे एवढं सगळं तू करतेस, त्यात काम करत असताना तुझ्या बाजूनी वेगवेगळा असा विचार काय करतेस, किंवा त्या सगळ्यांमध्ये तुझ्या काम करण्याच्या पद्धतीत फरक काय असतो? जरी कलाक्षेत्र असलं तरीही प्रत्येक फील्ड्स एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. नाटक असेल तर नाटकाचे कलर कॉम्बिनेशन्स वेगळे असतात, नाटकाचा सेट काय असतो त्यानुसार मला कपडे द्यावे लागतात. अगेन ते कॅरेक्टर्सच्या रिलेटेडच असतं. पण तिकडे दिसताना मला बॅकड्रॉप कसा असणार आहे, तुमचा सेट कुठल्या रंगाचा असणार आहे, आणि ते मोस्टली ती मीटिंग जी असते ती माझी सेट डिझायनर, लाईट डिझायनर, डिरेक्टर आणि रायटर अशा चौघांना घेऊन असते. सेम जेव्हा सिरियल असतं, सिरियलमध्ये पण तुमचा सेट कुठल्या रंगाचा असतो, या सगळ्या गोष्टी असतातच. पण सिरियलचा कॅमेरा वेगळा असतो,
वेब सिरीजचा कॅमेरा वेगळा असतो, फिल्मचा कॅमेरा कधी कधी वेगळा असतो. फिल्म आणि वेब सिरीज हल्ली मोस्टली एकाच ह्याच्यावरती शूट करतात. पण आता माझं तेच असतं की त्या कलर पॅलेटनुसार, त्या ह्याच्यानुसारच मला गोष्टी कराव्या लागतात तिथे. म्हणून मला लिमिटेशन्स खूप येतात, खूप गोष्टींचे लिमिटेशन्स असतात. कलर कॉम्बिनेशनशी रिलेटेड, आउटडोअर असेल तर मला ग्रीन कलर वापरता येत नाही खूप ठिकाणी. सो कुठेही मर्ज नाही होणार अशा गोष्टी मला सगळ्या बघाव्या लागतात. सो हे सगळे लिमिटेशन्स मला सगळं विचार करून तसं सगळं करावं लागतं आणि अकॉर्डिंग टू कॅरेक्टर्स अगेन. आणि असं एखादं प्रोजेक्ट आहे तुझं जे तुला मनातून असं वाटतं की हे मला नाही जमलं, मला जर काही आणखी सोयी मिळाल्या असत्या किंवा वेळ मिळाला असता तर मला हे जास्त चांगलं करता आलं असतं, पण हे माझ्या मते फसलं, असं स्वतःच्या एखाद्या कामाबद्दल वाटतं तुला? जर आता परत जर मला खरंच चान्स मिळाला तर मला ती फिल्म जी मी केली होती तर मी परत पहिल्यापासून ती मला नक्कीच करायला आवडेल. की ऑफकोर्स मी खूपच नवीन होते, मला खूप गोष्टी माहीत नव्हत्या, त्यामुळे आता मला परत असं काहीतरी काम करायला डेफिनेटली आवडेल. म्हणजे आताच्या अनुभवाचा तुला अनुभवाचा उपयोग होईल त्यात. मला सांग, हे सगळं तू बाकी सगळ्यांसाठी करतेस स्टायलिंग, स्वतःसाठी कपडे ॲक्सेसरीज घेताना काय विचार करतेस तू? काय काय विचार करतेस? आधीची गोष्ट वेगळी होती. आधी मला खरंच शॉपिंग खूप आवडायची, जसं मी मगाशी म्हटलं आधी खूप आवडायची मला शॉपिंग करायला. आता मला असं होतं की शॉपिंग म्हटल्यानंतर आता बास नका, कारण आता तुझं काम झालं, आता माझं ते काम झालंय. सो आता शॉपिंग म्हटल्यानंतर माझं होतं की अरे यार जा आता परत हे करा. आणि स्पेशली इन समर्स तर डेफिनेटली नॉट असं होतं. पण मिनिमल काहीही, मला बेसिकली कॉटन, तुला आणि मला माहिती आहे आपल्याला कॉटन किती आवडतं. सो मोस्टली जे वेन इट कम्स टू मी, मला जास्तीत जास्त कम्फर्ट आवडतं कॉटन. आणि इट डिपेंड्स कुठल्या जागेवर आपण कसं जातोय. समजा आता अशी कुठल्या तरी ठिकाणी मला जर जायचं असेल, अवॉर्ड फंक्शन असो, तर तेव्हा काहीतरी एक स्टेटमेंट ज्वेलरी किंवा एक काहीतरी चांगला आउटफिट डेफिनेटली असेल. पण अदरवाईज डे टू डे लाईफला आय वुड प्रिफर कम्फर्टेबल आणि कॉटन. आणि आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील तू की कुठल्या प्रकारचे कपडे शक्यतो घालायचे, किंवा ॲक्सेसरीजबद्दल एखादा ॲडवाईस द्यायचा असेल तर काय देशील? ॲडवाईस असा नाही देणार मी कुणाला, पण जनरली खूप बायकांचं किंवा खूप लोकांचं असं म्हणणं असतं बॉडी टाईपनुसार कसे कपडे घालावे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, जे घालाल ते खूप कॉन्फिडेंटली कॅरी करा. तुम्ही जितके कॉन्फिडेंट असाल ना, तेवढं लोक पण तुम्हाला म्हणतील की अरे वा खरंच छान दिसत आहे. तुमचा कॉन्फिडन्स तुमच्या इन्क्लूड तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तो रिफ्लेक्ट होतो. तर त्यामुळे जे काही घालाल ते कॉन्फिडेंटली कॅरी करा. थोडक्यात तुमचा कॉन्फिडन्स हीच तुमची सगळ्यात महत्त्वाची ॲक्सेसरी आहे, ती असायलाच हवी. आणि स्माईल. थँक्यू शाल्मली, खूप मस्त वाटलंय तुझ्याशी बोलून आज. थँक्यू सो मच. मलाही खूप मज्जा आली.